साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली। लाडक्या बहिणींना 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली। 33 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे। 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आला आहे। आता हे 3,000 रुपये सर्व बहिणींना मिळणार नाही। 4 नियमानुसार सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। आता उद्याही पैसे जमा होतील। 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांना 3,000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। नवीन 4 नियमानुसार काही बहिणींना 1,500 रुपये तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आणि काही बहिणींना 0 रुपये मिळणार। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र द्यायच्यामुळे हप्ते वाटपाची सुरुवात आता सुरू झालेली आहे। पण आता सर्वांना सारखा हप्ता मिळणार नाही। काही बहिणींना 0 रुपये तर काही बहिणींना 500 रुपये मिळतील। तर कोणत्या नियमांतर्गत तुम्हाला किती पैसे मिळणार हे तुम्हाला आता जाणूनच घ्यावं लागेल। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कोणत्या बँकेत येणार हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। काही महिलांचे खाते डायरेक्टली बंद झालेले आहे। मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत। राज्य शासनाकडून 9 आणि काही बँकांमध्ये पैसा येणार नाही आहे तर आपण जर या बँकेत त्यामुळे काही महिलांचे खाते आता बंद होणार आहेत। काही बँकातले खाते बंद होणार आहेत आणि काही ज्या बँकाची यादी आलेली आहे त्या बँकांमध्ये त्यांना पैसे सुरू राहणार आहेत। राज्य शासनाकडून 9 जिल्हे आणि 12 बँकाची यादी आलेली आहे। हे पैसे या 9 जिल्ह्यात आणि या 12 बँकेमध्येच येणार आहे। या 9 जिल्ह्यातील या 12 बँकांमध्ये जर खाते असेल तरच तुम्हाला हा लाडकी बहिणीचा हप्ता आज येणार आहे। 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। परंतु जर तुम्ही या 9 जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून असाल किंवा या 12 बँका सोडून दुसऱ्या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे हे लेट येणार आहे। म्हणजे पुढील 1-2 दिवसामध्ये तुम्हाला पैसा येऊ। बहिणींना सांगायचंय 2.5 लाखाचं उत्पन्न याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केले शकतो। या 9 जिल्ह्यातील 12 बँका असलेल्या लाडक्या बहिणींना पैसे 100% जमा होणार आहे। 2 महिन्याचे 3,000 रुपये या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या 12 बँका कोणत्या आहेत तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत। 2 हप्ते लगेच देणार परंतु सर्व बहिणींना 3,000 रुपये मिळणार नाही। काही बहिणींना 1,500 रुपये मिळणार तर काही बहिणींना 500 रुपये मिळणार। तो नियम आता आपण इथे पुढे पाहूया। तर कोणते ते आता असे 4 नियम आहेत ते आता आपण इथे पाहू। संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे आता जाणून घेऊ। पहिल्यांदाच 2025 मध्ये पहिल्यांदाच हे नवीन 4 नियम लागू करण्यात आलेले आहे। आता कोणत्याही परिस्थितीत पैसे वाटप होणार आहे। अजितदादांनी घोषणा केली तर 500 कोटीचा चेक हा सुद्धा लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। तर जो 500 कोटीचा चेक आहे तो महिला व बालविकास खात्याला मिळालेला आहे। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होतील आणि कोणत्या बँकेमध्ये आधी हे पैसे जमा होतील लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे। पहा जिल्ह्यांची यादी आता सर्वप्रथम आलेली आहे। पहा पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी बँक आहे इंडसइंड बँक, तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे IDBI बँक, युनियन बँक आहे, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, येस बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे। अशा जवळपास 12 बँका आहेत।
ज्यांचं हे सोडून इतर बँकेत खातं आहे त्यांना थोडा लेट मेसेज येणार आहे. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता बघूया आपण कोणत्या बहिणीला 3,000, कोणत्या बहिणीला 1,500 आणि कोणत्या बहिणीला 500 रुपये मिळणार ते आता आपण इथे पाहूया. पहा, यादीमधला पहिला जिल्हा जो आहे तो आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे. दुसरा जिल्हा आहे अमरावती. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. जालना जिल्हा आहे. पाचवा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा. त्यानंतर रायगड जिल्हा, गडचिरोली, त्यानंतर गोंदिया आणि त्यानंतर भंडारा जिल्हा. तर याआधी सर्वात आधी तुम्हाला प्राधान्य हे देण्यात येणार आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी, कारण या शेतकरी जे आत्महत्याग्रस्त जे जिल्हे असतात त्यांना देण्यात येणार आहे आधी. तर बघा, आदितीताईंनी याविषयी माहिती दिलेली आहे की कोणत्या बहिणींना 500 रुपये मिळणार, कोणत्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे ते आता आपण इथे पाहूया. आता पहा, नवीन नियमानुसार 4 चाकी गाडी नसावी, घरात कोणी सरकारी नोकरदार नसावा, अशा बहिणी आवश्यक आहेत की ज्यांच्या घरामध्ये आयकर भरत नसावा. तर हे तर नियम तुम्हाला माहीतच आहे. तर या नियमाव्यतिरिक्तचे नियम बघा की 1,500 रुपये कोणाला मिळणार आहे. आता बघा, ज्या माता बहिणीच्या नावे शेत जमीन आहे त्यांना, ज्यांना PM किसानचा हप्ता मिळत आहे अशा बहिणींना, त्या बहिणी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. ज्या बहिणी PM आणि नमोचा लाभ घेत आहेत तर PMचे 6,000 आणि नमोचे 6,000 असे त्यांना मिळतात. असे एकूण 12,000 रुपये दरवर्षी महिलांच्या खात्यात जमा होतात. त्यांना दर महिन्याला 1,000 रुपयाचा लाभ मिळतो. म्हणून त्यांना दर महिन्याला फक्त आता 500 रुपये मिळणार. म्हणजे फेब्रुवारीचे 500 आणि मार्चचे 500 असे एकूण 1,000 रुपये मिळणार. तर लक्षपूर्वक ऐका की 1,500 रुपये कोणाला मिळणार. ज्या बहिणींच्या नावे शेत जमीन आहे की ज्या आता PM किंवा नमो शेतकरीचा लाभ घेतात. म्हणजे काही बहिणी अशा आहेत की ज्या फक्त PMचा लाभ घेतात तर नमोचा घेत नाही, तर काही बहिणी अशा आहेत की ज्या फक्त नमोचा लाभ घेतात, PMचा लाभ घेत नाही. म्हणजे कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेत आहे, म्हणून त्यांना फक्त 500 रुपये मिळणार. म्हणजे त्या लाभार्थ्यांना काय होणार की मार्च महिन्याचे 1,000 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,000 रुपये असे एकूण त्यांना 2,000 रुपये त्या लाडक्या बहिणींना मिळणार. त्यानंतर पुढची गोष्ट आता अशी आहे, काही बहिणी अशा आहे की ज्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. तर अशा कोणत्या बहिणी आहे, तर लक्षपूर्वक ऐका. 500 रुपये मिळणाऱ्या बहिणी त्या अशा असणार आहे, त्या अशा बहिणी आहेत ज्या PM किसानचाही लाभ घेतात, नमो शेतकरीचाही लाभ घेतात, म्हणजेच त्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळतात. आणि तसेच त्यांच्या घरामध्ये जर कोणी आयकरदाता आहे, कोणीतरी इन्कम टॅक्स भरत आहे, सरकारी नोकरदार आहेत, त्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहेत, म्हणून अशा काही बहिणी असतील ज्या कोणत्याच याच्यात बसत नाहीत, त्या बहिणींना 0 रुपये मिळणार. तर असा हा सरकारचा नियम झालेला आहे. म्हणजे त्या नियमानुसार बाहेर पडतील. त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता अजिबात मिळणार नाही, त्यांना 0 रुपये मिळतील. आता लक्षपूर्वक ऐका, 3,000 रुपये कोणाला मिळणार. 3,000 रुपये आता अशा बहिणींना मिळतील की ज्या कोणत्याही प्रकारे सर्व नियमात बसतात, त्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही, त्यांच्या नावावर 4 चाकी गाडी पण नाही, घरात कोणी आयकरदाता नाही, ज्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर नाही, ज्यांचं राशन कार्ड हे पिवळं किंवा केसरी आहे, त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे, त्यांचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्या सर्व नियमात बसणाऱ्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. परंतु 3,000 रुपये मिळवण्यासाठी तुमचं खातं हे आधारला लिंक आहे का, म्हणजे DBT. जर नसेल लिंक तर तुम्हाला लगेच बँकेमध्ये जाऊन तुमच्या आधारला तुमचं बँक अकाउंट लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसा येणार. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्या बहिणींचं खातं लिंक नाही आहे त्यांना पैसे मिळणार नाही. तर त्या बहिणींनी काय केलेलं आहे की त्यांचं खातंच त्यांनी आधारला जोडलेलं नाही. पुन्हा एकदा तुम्हाला पाहावं लागणार आहे, खातं जर आधारला जोडलेलं असेल तरच तुम्हाला हप्ता मिळेल, आणि जर जोडले नसेल तर अजिबातच तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर खातं लिंक करण्यासाठी तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तिथून ऑनलाईन सुद्धा खातं लिंक करू शकता. आधार सीडिंग या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमचं कोणती बँक तुमच्या खात्याला लिंक आहे तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता. तर आता ज्यांचं खातं पोस्टामध्ये आहे, पोस्टात खातं असणाऱ्यांसाठी एक विशेष सूचना. पोस्टामध्ये खातं असणाऱ्या बहिणींसाठी खुशखबर फार मोठी अशी आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण आता त्यामध्ये येणार नाही, कारण पोस्टाच्या खात्यामध्ये आधार हे ऑलरेडी लिंक असते. आधार लिंकिंग तुम्हाला वेगळं जाऊन कुठे करायची गरज नाही.
आणि पैसे देखील आपोआप येऊन जातात. बऱ्याचशा महिलांना पोस्टामध्ये सर्वात आधी पैसे आलेले आहेत. त्या प्रकारचा हा आपला व्हिडिओ होता मित्रांनो. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर लाडके बहिणीचे पैसे आले असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तर त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि पैसे आले की नाही आले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाका. धन्यवाद.